आजवर खडकवासला धरणातून 15 लाख ट्रक गाळ काढला गेला आहे. धरणातून काढलेल्या 1 ट्रक गाळामुळे धरणात 1 टँकर पाण्यासाठी जागा निर्माण होते. म्हणजेच या प्रकल्पामुळे आजवर 15 लाख टँकर इतकं पाणी धरणात साठवलं गेलं आहे. भारतीय सेनेनं सुद्धा एक युद्ध सराव म्हणून या प्रकल्पात आपलं योगदान दिलं आहे. भारतीय सेनेनं आपली यंत्रसामुग्री आणि जवान या मोहिमेवर धाडले. त्यांनी तब्बल 1 लाख ट्रक गाळ धरणातून काढला. धरणातून काढलेला गाळ म्हणजे काळं सोनं आहे. हा गाळ धरण परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरित केला जातो. त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढलं. जमिनीत पाणी टिकून राहू लागल्यामुळे पिकाची पाण्याची मागणी कमी झाली. हा सुपीक गाळ सेंद्रिय पदार्थांचा आगर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतं वापरावी लागत नाहीत. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सुमारे 500 आणि देशभरातील 5000 धरणं गाळमुक्त केली तर भारतीय शेती आपोआप ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये रूपांतरित होईल आणि दरवर्षी देण्यात येणाऱ्या युरियाच्या 50,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची बचत होईल. नागरिकांना विषमुक्त अन्नधान्य मिळेल. खडकवासला धरणात पुन्हा गाळ साचू नये यासाठी श्री नाना पाटेकर आणि श्री मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारानं पाणलोट क्षेत्रात 50 लाख झाडं लावली जात आहेत. यामुळे खडकवासला धरण क्षेत्र एक नैसर्गिक वनविहार म्हणून आकारास येत आहे. प्रकल्पाच्या आजवर झालेल्या कामामुळे 50 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरासाठी 15 दिवसांच्या पिण्याच्या पाण्याची साठवणूक वाढली आहे. ग्रीन थंब आणि नाम फाउंडेशन यांच्या खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्या तन मन धनानं दिलेल्या योगदानाची आवश्यकता आहे. निसर्गाकडून आपल्याला सगळंच फुकट मिळतं, त्यात पाणीही आहेच. पण ते किती अनमोल आहे याचा प्रत्यय दरवर्षी आपल्याला उन्हाळ्यात येतो. इथून पुढे हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण कमी होत जाईल असं भाकीत आहे. वाढती लोकसंख्या आणि सर्वच क्षेत्रातून वाढत जाणारी पाण्याची मागणी यांचा मेळ बसवणं आत्ताच कठीण झालं आहे. अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर भीषण संकट देशापुढे येऊ घातलं आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे देशभरातील धरणं गाळमुक्त करणं. धरण गाळमुक्ती हे एक देशव्यापी जन अभियान सुरू होणं आणि लवकरात लवकर पूर्ण होणं ही काळाची गरज आहे. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, कर्नल सुरेश पाटील यांचा खडकवासला धरण पुनरुज्जीवन हा यशस्वी पथदर्शी प्रकल्प आहे. आपण सगळ्यांनी मिळून आजच संकल्प करू की आपापल्या भागातली धरणं गाळमुक्त करण्यासाठी आपल्याला जमेल ते योगदान आपण देऊ. आपण कितीही प्रतारणा केली तरी धरतीचा हा सखा, हा पाऊस आपल्याला जीवन द्यायला दरवर्षी नेमानं येतो. तो येणाऱ्या पावसाळ्यात आला की त्याला सांगू की धरणातला गाळ काढतो आहोत, तुझ्यासाठी हक्काची जागा तयार करतो आहोत. त्यानंतरच तो आमच्या सोबत कायम वास्तव्याला राहील. देशात हरित क्रांती, नवीन अर्थक्रांती होईल. जय हिंद.